या कुंडीमधली तुम्ही माती बघू शकता. माती इतकी भुसभुशीत तयार झालेली आहे. ही किचन वेस्टपासून तयार झालेली माती आहे आणि बघा याच्यात कोणत्याही खताचा उपयोग करायचं काम पडणार नाही. इतकी सुंदर ही माती झालेली आहे. याच्यामध्ये मी थोडीशी रेती टाकते, मूठ 2 मूठ, आणि एक रेती छोट्याशा कुंडीमध्ये सुद्धा ठेवली. कारण मला बऱ्याच दिवस आहे ना चाफ्याची कटिंग पाहिजे होती. मला सुद्धा चाफ्याचं झाड आवडते आणि ते दिसायला छान दिसते. बघा आता खालून जर तुम्हाला असं सोलायचं असलं ना तर हे लावायच्या पहिलेच सोला आणि 2-3 दिवस तरी कटिंग सावलीमध्ये ठेवून द्या. म्हणजे त्याच्यातून जो चिक निघते ना, लगेच जर कटिंग लावली तर वाचण्याचा चान्स खूप कमी राहते. आणि बघा ही छोटी कटिंग त्याच्यामधूनच काढली. हे रेतीमध्ये लावते म्हणजे एकतरी झाड आपलं मोठं होणारच आहे. कारण कटिंग लावताना आहे ना छोट्या कुंडीत लावली तर रिझल्ट चांगले मिळतात. कारण मोठ्या कुंडीमध्ये आपण पाणी जास्त देतो किंवा बाकी गोष्टी, तर त्याला एकदम कटिंग वाचण्यासाठी वेळ लागतो. पण छोट्या कुंडी जर लावली ना तर कटिंग लवकर लागते. तरी पण आता 3-4 नोड एरिया म्हणजे जिथं आपल्याला असं हे दिसते ना झाडांची नवीन ग्रोथ होते तयार, ते 3-4 तरी अशा जमिनीच्या आत 2-3 तरी गेलेच पाहिजे. त्याच्यामुळं कटिंग ग्रो होते. बघा आता अशी एकदाच मी कटिंग लावून घेते आणि याला पाणी देऊन देते. ही कटिंग लागायला बराचसा वेळ लागतो कारण चाफ्याची झाडाची ग्रोथ खूप कमी होते. पण मला हा पांढरा चाफा बऱ्याच दिवसाचा पाहिजे होता. पहिल्या अंगणामध्ये होता, काही कामामुळे तो निघाला, पण आता मी लावून घेतला आणि एकदा याला पाणी देऊन देते. आणि ही कटिंग लागली तरी मी तुम्हाला दाखवणार, नाही लागली तरी दाखवणार. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि खूप सुंदर असे मोठे झाडं आपल्या बागेमध्ये असले ना खूप छान वाटत असतात. त्याच्यामुळं मी लावून घेतलं. धन्यवाद.